सर्वांना नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री शिवमहापुराण या डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे लिखित ग्रंथातील रुद्रसंहिता या दुसऱ्या संहितेमधील सतीखंडातील 1 ते 22 अध्यायांचे वाचन केले। सतीखंडामध्ये एकूण 43 अध्याय आहेत। पुढील अध्याय 23 ते 43चे वाचन या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण सतीचा जन्म आणि शिव व सतीचा विवाह याविषयी माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपणास दक्षाचा महायज्ञ, सतीचा देहत्याग व दक्षाचा वध याविषयी माहिती मिळेल। चला तर वाचनाला सुरुवात करूया। अध्याय 23 भक्तीचा महिमा आणि नवविधा भक्ती। ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, अशा प्रकारे शिवजी बरोबर एकत्र विवाह केल्यानंतर सती पुढे कामविरक्त झाली। तिने भगवान शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाली, आपण दिनांचा उद्धार करणारे आहात, संपूर्ण विश्वाचे आपण स्वामी आहात। तुम्हाला नमस्कार असो। तुम्ही मायेच्या पलीकडे आहात, पण मला पत्नीच्या रूपात स्वीकारले। तुमच्या सहवासाने मी धन्य झाले। जीव संसार बंधनातून कसा मुक्त होतो याचा विचार ऐकण्याची माझी इच्छा आहे, तरी आपण ते ज्ञान कथन करावे। शिवजी सांगू लागले, ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त झाले की माणूस मुक्त होतो। असा पुरुष संगरहित असतो। मी अमुक आहे असे काहीही त्याच्या मनात नसते। ब्रह्म साक्षात्कार प्राप्त झाला की सर्व प्रकारचे बंधन नाहीसे होते। द्वैत पूर्णपणे मावळते व अद्वैताच्या अधिष्ठानावर तो मुक्त पुरुष आपले कार्य करत असतो। तो शिवरूप बनून जीवरूपाने जीवनाची वाटचाल करत असतो। ज्ञान प्राप्त झाले की चराचराबद्दल प्रेम प्रगट होते, तीच भक्ती होय। अशा भक्तांच्या अधीन मी असतो। भक्ताच्या घरी जाऊन मी त्याची सेवा करत असतो। त्या भक्ताच्या हृदयात कोणत्याही प्रकारची आसक्ती नसते। अशा भक्ताच्या हृदयातून सतत निस्वार्थ प्रेम प्रगट होत असते। नवविधा भक्ती ही महत्त्वाची आहे। माझ्या चरित्रकथा या अत्यंत आदराने ऐकणे याला श्रवण भक्ती असे म्हणतात। माझ्या जन्मकर्माचे चिंतन करणे, प्रेमाने उच्चार करणे, त्यात तल्लीन होऊन जाणे ही कीर्तन भक्ती होय। प्रत्येक वस्तुमात्रात माझे स्वरूप पाहणे याला स्मरण असे म्हणतात। सकाळपासून रात्रीपर्यंत सदैव भगवंताची सेवा करणे याला सेवन असे म्हणतात। आपणास प्रभूचे दास समजणे आणि त्याची सेवा करणे हे दास्य होय। षोडशोपचारे ईश्वराची पूजा करणे याला अर्चन म्हणतात। आपल्या इष्टदेवतास वंदन करणे याला वंदन म्हणतात। आपणास जे भोग भोगावे लागतात ते ईश्वराच्या सत्तेमुळे हे जाणणे ही सख्य भक्ती होय। सर्व जीवन मला अर्पण करून राहणे याला आत्मसमर्पण म्हणतात। भक्त जसा माझ्यावर प्रेम करत असतो त्याप्रमाणे मी देखील भक्तावर प्रेम करत असतो। भक्ती मार्ग हा सोपा आहे। यासाठी अंतःकरण शुद्ध बनवणे आवश्यक आहे। भक्त हा सदैव मुक्त असतो, तो सदैव तृप्त असतो, भक्ती आनंदी असतो। भक्तीचा महिमा ऐकून सतीला फार समाधान वाटले आणि तिने आणखी काही प्रश्न शिवजींना केले। अध्याय 24 श्री रामचंद्रांची सतीने घेतलेली परीक्षा। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे मुने, भगवान शंकर आणि सती या दोघांच्या आयुष्यातील पुढील घटनांचे वर्णन सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, शिव व सती यांनी व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र घालविला। एके दिवशी शिव आणि सती वृषभावर बसून त्रैलोक्यात फिरण्यासाठी निघाले। ते प्रारंभी भूलोकी आले, तेथून दंडकारण्यात आले। शिवजी सतीला त्या परिसरामधील सौंदर्यस्थळे दाखवून माहिती देत होते। पुढे त्यांना राम लक्ष्मण दिसले। रावणाने कपटाने सीतेचे हरण केले होते, म्हणून राम लक्ष्मण तिचा शोध घेत होते। रामाला शोक अनावर झाला होता। सीता सीता असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत होते। राम व लक्ष्मण यांना भगवान शंकराने नमस्कार केला। ते आता पुढे निघाले। त्यावेळी सतीने विचारले की, हे प्राणनाथा, आपण जर सर्वांचे ईश्वर आहात, ब्रह्मदेव विष्णू आदी देव आपणास नमस्कार करतात, तुम्ही ज्यांना नमस्कार केला ते 2 धनुर्धारी कोण होते? त्यांना पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? शंकर म्हणाले, राम व लक्ष्मण हे सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान आणि महापराक्रमी पुत्र आहेत। राम हा विष्णूचा अवतार आहे आणि लक्ष्मण हा शेषाचा अवतार। राम हा नीलवर्ण तर लक्ष्मण हा गौरवर्ण आहे। साधू रक्षण व दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला आहे। माझे बोलणे पटत नसेल तर तू रामाची परीक्षा घे। शंकरांची आज्ञा मिळता तिने सीतेचे रूप धारण केले। राम हा खरोखरच विष्णूचा अवतार असेल तर आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करून ती रामासमोर गेली। श्रीराम शिवनामाचा जप करत होते। राम म्हणाला, हे सीती, तुला नमस्कार असो। यावेळी शंकर कोठे आहेत
आपले रूप सोडून तू हे रूप का धारण केले आहेस? श्रीरामाचे बोलणे ऐकून सतीला आश्चर्य वाटले. आपण पतिवचनावर अविश्वास दाखवला याचे तिला दुःख झाले. श्रीराम हा विष्णूचा अवतार आहे याची तिला खात्री पटली. तिने सांगितले की मी व शंकरजी भ्रमण करत असताना तुम्ही दिसलात. मी शंकरांना विचारले आणि त्यांना नमस्कार केला. शिवजींनी मला समजून सांगितले की हा तर विष्णूचा अवतार आहे. मला पटले नाही. आपली परीक्षा घेण्यासाठी मी सीतेचे रूप धारण केले. आता मला कळाले की आपण विष्णू आहात. माझ्या मनातील सर्व प्रकारचा संशय दूर झाला. शिव हे देवादिदेव आहेत. सर्व त्रैलोक्य त्यांना वंदन करतात. तर मग आपण त्यांना कसे वंदनीय झालात हे सांगावे. अध्याय 25. शंकराच्याकडून सतीचा मानसिक त्याग. श्रीराम सीतेला म्हणाले, हे देवी, पुरातन काळची गोष्ट आहे. शंकरांनी विश्वकर्म्याला आपल्या लोकात बोलविले. त्यांच्याकडून मोठी गोशाला बांधून घेतली. एक नयनरम्य महाल बनवून घेतला. उच्च प्रतीचे सिंहासन तयार करून घेतले. गणपतीसाठी अद्भुत छत्र बनवून घेतले. त्यानंतर देव, सिद्ध, गंधर्व, नाग, गण यांना देखील बोलावून घेतले. अनेक मंगलवाद्ये वाजू लागली. वेदमंत्रांचा घोष होऊ लागला. देवी श्रीहरीच्या भक्तीने महादेव प्रसन्न झाले. त्यांनी श्रीहरीला वैकुंठाहून बोलवून घेतले. त्यांना सिंहासनावर बसविले आणि सर्व आभूषणांनी विभूषित केले. त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट ठेवला. त्यांना स्वहस्ते अभिषेक केला. शिवजींनी श्रीहरीची स्तुती केली. मग ते ब्रह्मदेवांना म्हणाले, आजपासून श्रीहरी मला वंदनीय आहेत. तुम्ही सर्व देवतांनी त्यांना वंदन करावे. माझ्या आज्ञेने सर्व वेदही श्रीहरीच्या यशाचे वर्णन करतील. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. ब्रह्मादी देवता, मुनी, सिद्ध यांनी श्रीहरींना आदरभावाने नमस्कार केला. शिवजींनी सर्वांना विष्णूंची थोरवी सांगितली. प्रसन्न होऊन त्यांनी अनेक वर दिले. ते म्हणाले, श्रीहरी, आजपासून माझ्या आज्ञेने तुम्ही सर्व लोकांचे स्वामी आहात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पुरुषार्थाचे तुम्ही अधिष्ठान आहात. तुम्हाला युद्धामध्ये कोणीही जिंकू शकणार नाही. कधी कधी मलाही तुमच्याकडून हार पत्करावी लागेल. अधर्माने वागणाऱ्याला तुम्ही शासन करावे. धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुमचे अवतार होते. श्रीहरी गोलोकाचे अधिपती झाले. त्यांनी गोप वेश धारण केला आणि गोपाल गायीबरोबर राहू लागले. देवी श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार धारण केला आहे. या सर्वांमध्ये मी वयाने मोठा. रावणाचे पत्नीचे हरण केले आहे. दृष्ट रावणाचा नाश करून सीतेला परत आणावयाचे आहे. तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी धन्य झालो. रामाने सतीला नमस्कार केला व ते वनात निघून गेले. सतीला वाटू लागले की आपण पतीला अविश्वास दाखवला. ती जड पावलांनी मागे आली. भगवान शंकर तिची वाट बघत बसले होते. शिवजींनी अंतर्ज्ञानाने सर्व वृत्तांत जाणला. पत्नीने अविश्वास दाखवला तर तिचा त्याग करावा या विष्णुवचनांचे त्यांना स्मरण झाले. शिवजींनी सतीचा मनोमन त्याग केला. सतीला कळाले की शिवजींनी आपला मनोमन त्याग केला आहे. तिला अपार दुःख झाले. रुद्र समाधी अवस्थेत गेले. सतीने ते पुन्हा मूळ पदावर आल्यावर त्यांना नमस्कार केला. शिवजीने तिला आसन देऊन आपल्यासमोर बसविले. प्रेमाने अनेक कथा सांगितल्या पण आपली प्रतिज्ञा मोडली नाही. अध्याय 26. शिव दक्ष यांचा वादविवाद. धर्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, पुरातनकाली मुनिजनांनी पवित्र प्रयागक्षेत्री मोठा यज्ञ केला. या यज्ञामध्ये सनकदिक मुनी, ब्रह्मज्ञानी, श्रेष्ठ ऋषी, प्रजापती या सर्वांचा सहभाग होता. मी परिवाराला घेऊन तेथे हजर होतो. विविध विषयांवर ज्ञानचर्चा सुरू होत्या. त्यावेळी यज्ञामध्ये भाग घेण्यासाठी शिव रुद्रगणाबरोबर तेथे आले. त्यावेळी प्रजापती दक्षही तेथे आले. त्यांना ब्रह्मांडाचे अधिपती बनवले. त्यांनी मला नमस्कार केला व आसनस्थ झाले. उपस्थित ऋषीमुनींनी त्यांना नमस्कार केला. भगवान महादेव तेथे बसले होते. ते उभे राहिले नाहीत आणि त्यांनी नमस्कार केला नाही. दक्षांना अतिशय राग आला. तो म्हणाला, स्मशानात वास करणाऱ्या रुद्राला मी यज्ञातून बहिष्कृत करतो. त्याला यज्ञातील भाग मिळणार नाही. हे नारद, क्रोधामध्ये विवेक नाहीसा होतो. दक्षाने अभिमानामुळे रुद्रदेवाची निंदा केली. ते परस्पर ब्रह्म आहेत हे त्यांच्या लक्षात आले नाही. दक्षाबरोबर अनेकांनी शिवजींची निंदा केली. ही घटना पाहून नंदीला अतिशय राग आला. त्याचे डोळे लालबुंद झाले. तो दक्षाला म्हणाला, तू मनामध्ये अहंकार धरून महादेवांना यज्ञातून बहिष्कृत केलेस. खरोखर महादेवांच्या स्मरणाने यज्ञ सफल होत असतात. त्यांच्यामुळे तीर्थ पवित्र होतात. त्या शिवलिंगास तू शाप दिलास, जो या जगाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहार करता आहे. त्या रुद्ररूप देवादिदेवाला तू कसा काय शाप दिलास?
नंदीचे बोलणे ऐकून दक्षाला राग आला. त्याने रुद्रगणांना शाप दिला. तुम्ही आजपासून वेदबाह्य व्हाल, महर्षी तुमचा त्याग करतील. नंदीला अतिशय राग आला. तो म्हणाला, तुला शिवतत्वाचे जराही ज्ञान नाही. तू रुद्रगणांना व्यर्थ शाप दिलास. तुम्ही वेदामध्ये पारंगत व्हाल, पण वेदाचा अर्थ करणार नाही. तुम्ही सतत वादविवाद करत बसाल, कामक्रोधाने युक्त व्हाल. तुम्ही नेहमी दरिद्री राहाल. दान कसे मिळेल याकडे लक्ष राहील. अशा प्रकारे संतप्त झालेल्या नंदीने दक्षाला आणि ब्राह्मणांना शाप दिला. शंकरांनी नंदीला समजावून सांगितले, मीच यज्ञकर्म आहे आणि यज्ञाची अंगे मीच आहे. म्हणून तू आत्मनिष्ठ हो आणि स्वस्थ राहा. शिवजींच्या उपदेशामुळे नंदिकेश्वर शांत झाला. शिवजी आपल्या प्रिय पार्श्वासह स्वस्थानी निघून गेले. दक्ष आणि अति ब्राह्मण रागांनी निघून गेले. दक्षाची बुद्धी भ्रमिष्ट झाली होती. तो शंकराची निंदा करू लागला. अध्याय 27. दक्षाने आयोजित केलेला महायज्ञ. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, पुढे काही दिवसांनी दक्षाने महान यज्ञाचे आयोजन केले होते. त्यांच्या निमंत्रणावरून देवऋषी, महर्षी आदी सर्व मान्यवर मंडळी तेथे उपस्थित झाली. मला आणि विष्णूलाही आमंत्रित केले होते. आम्ही दोघे परिवाराला घेऊन तेथे गेलो. दक्षाने आलेल्या सर्व लोकांचा मानसन्मान केला. कणखल तीर्थामध्ये यज्ञ सुरू झाला. भृगु आणि श्रेष्ठ तपस्वी यांचे ऋषित्व होते. भगवान विष्णू अधिष्ठा होते. त्या यज्ञाचा वेदोक्त विधी मी सांगणार होतो. अनेक ऋषीमुनी या यज्ञात सहभागी होते. दक्षाने गंधर्व, सिद्ध, विद्याधर, 12 आदित्यांचे गण तसेच नागांनाही बोलवले होते. पृथ्वीवरील अनेक राजे, आपले मित्र व दरबार घेऊन आले होते. वसूही आले होते. सर्वांचे आगमन झाल्यावर दक्षाने शास्त्रविधीप्रमाणे यज्ञदीक्षा घेतली. स्वस्ती वाचन झाल्यावर तो पत्नीसह आसनावर आरूढ झाला. दक्षाने सर्वांना आमंत्रण दिले होते, पण शंकरांना दिले नव्हते. यज्ञाला सुरुवात झाली, पण भगवान शंकर नाहीत हे पाहून परमेशैव दिदीची अतिशय क्रोधायमान झाले. ते सर्वांना म्हणाले, मी पुन्हा सर्वांना नमस्कार करतो. येथे देवेश्वर, श्रेष्ठ तपस्वी असे सर्वजण उपस्थित आहे. मग भगवान शंकर का आले नाहीत? त्यांच्याशिवाय यज्ञाला शोभा नाही. शिवजींना सतीसह मोठ्या सन्मानाने आणा, म्हणजे हा यज्ञ पुण्य पावन होईल. दधीचीचे हे बोलणे ऐकून दक्ष म्हणाला, भगवान विष्णू येथे उपस्थित आहेत असे असताना यज्ञात कशाची कमतरता राहणार? लोक पितामह ब्रह्मदेवही येथे आले आहेत. इंद्र, महान ऋषी येथे जमले आहेत. तर मग रुद्राची का आवश्यकता आहे? ब्रह्मजींच्या सांगण्यावरून माझी कन्या मी रुद्राला दिली. त्यांना बोलविण्याचा विषय काढू नका. त्यांच्याशिवाय यज्ञ सफल होईल एवढीच माझी प्रार्थना आहे. दक्षांचे हे अहंकारी बोलणे ऐकून दधीची उठून उभे राहिले व म्हणाले, हे दक्षा, तू एवढा मूढ असशील असे मला कधीच वाटले नाही. परमकल्याणकारी शिवजींना तू बोलवले नाहीस. त्यामुळे तू यज्ञ आधीच भंग केला आहेस. तू रुद्रांची अवहेलना केलीस, त्यामुळे तुझा विनाश निश्चित आहे. एवढे बोलून दधीची यज्ञमंडपातून निघून गेले. त्यांच्या मागोमाग अनेक ऋषीमुनी निघून गेले. दक्षाला याचे काहीच वाटले नाही. दक्ष म्हणाला, बरे झाले, मला पाहिजे होते तेच घडले. आता तुम्ही सर्व देवांनी आणि ब्राह्मणांनी हा यज्ञ तडीस न्यावा. दक्षाच्या सांगण्याप्रमाणे देव ऋषी मुनींनी यज्ञकार्य पुन्हा सुरू केले. देवतांचे पूजन केले आणि यथाविधी हवन करू लागले. अध्याय 28. दक्षाच्या यज्ञस्थानी सतीचे प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ज्यावेळी सर्व देव आणि ऋषी उत्साहाने दक्षाचे आयोजित केलेल्या यज्ञात जात होते, त्यावेळी सती गंधमादन पर्वतावरील धारागृहात आपल्या सख्यासह क्रीडा करत होती. जिने उत्तम शृंगार करून रोहिणीला चंद्रासमवेत कोठेतरी जाताना पाहिले. ती विजया नावाच्या सखीला म्हणाली, चंद्रदेव आणि रोहिणी हे कोणाकडे निघाले आहेत विचारून घे. तिच्या आज्ञेने विजया ही चंद्राजवळ गेली व म्हणाली, तुम्ही उभयता कुठे चालला आहात? त्यावेळी चंद्रदेव म्हणाला, यज्ञ उत्सवासाठी दक्षाचे निमंत्रण आल्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहोत. ते ऐकून विजयेला अतिशय आश्चर्य वाटले. तिने सतीला सर्व वृत्तांत सांगितलं. सती विचार करू लागली, माझ्या घरी एवढा मोठा उत्साह होत असताना मला व रुद्राला का बोलवले नाही? असे कसे घडले? मी तर आईवडिलांची लाडकी मुलगी आहे. आपण आता शिवजींना विचारावे असे तिने विचार केला. सती शिवप्रभूंच्याकडे गेली. शंकराने तिला विचारले, काय झाले ते मला सांगावे. सती म्हणाली, नाथ, माझ्या वडिलांच्याकडे महायज्ञाचे आयोजन केले आहे. सर्व देवदेवता, ऋषीमुनी तेथे जमले आहेत. भक्तही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. असे असताना तुम्ही यज्ञाला का नाहीत? तुम्ही माझ्याबरोबर यज्ञाला यावे अशी माझी आंतरिक इच्छा आहे. सतीचे विचार ऐकून शिवजींना प्रयाग क्षेत्रामध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. ते सतीला म्हणाले, तुझे पिताश्री माझ्याबरोबर वैरभावाने वागतात. त्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे. त्यांच्या बाजूने बोलणारे देव आणि ऋषी त्या यज्ञासाठी गेले आहेत. ते बोलवल्याशिवाय जाणे योग्य नाही. तेथे आपला अपमान झाला तर तो सहन होत नाही.
अपमानाचे बाण अंतरंगामध्ये उरतून बसतात. आपल्या शत्रूंना शब्द हे शस्त्र जपून बोलावे ह्याची जाणीव नसते. सती म्हणाली, नाथ, आपण सर्वांचे परमेश्वर आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुमच्या उपस्थितीमुळे यज्ञ सफल होतात. हे सर्वांना माहीत असूनही माझ्या पितराश्रींनी का बोलवले नाही? मलाही त्यांच्याकडून समजून घेण्यासाठी मला तेथे जाण्याची परवानगी द्या. शिवजी म्हणाले, तू तेथे जावेस असे मला वाटत नाही. तुझा तेथे अपमान होईल. तुला तेथे जावयाचे असेल तर माझी काही हरकत नाही. तू महाराणीसारखी नटून नंदीवर आरूढ होऊन जा. शिवजींच्या आज्ञेप्रमाणे सती नंदीवर आरूढ होऊन दक्षाच्या यज्ञस्थानी निघाली. तिच्याबरोबर अनेक रुद्रगण होते. अध्याय 29. यज्ञस्थळी दक्षाकडून सतीचा अपमान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, भगवतीसाठी आपल्या रुद्रगणासह कणखल क्षेत्री आली. तेथे दक्षाचा यज्ञ सुरू होता. मंत्रांचा उच्चार करून त्यात आहुती टाकल्या जात होत्या. दक्षाचे द्वारी येताच सती नंदीवरून खाली उतरली. रुद्रगणांना तेथे थांबायला सांगून नंदीसह यज्ञभूमीकडे गेली. तिला पाहता सर्वांना आश्चर्य वाटले. माताश्री अश्विनी आणि तिच्या बहिणींना फार आनंद झाला. त्यांनी तिचा योग्य प्रकारे आदरसत्कार केला. दक्षाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हता. तो तिच्याशी काही बोलला नाही. सतीला नवल वाटले. तिने माताश्री पिताश्रींना नमस्कार केला. त्या यज्ञामध्ये सर्व देवतांसाठी निरनिराळे विभाग ठेवलेले होते. तिला शिवजींचा भाग तिथे दिसलाच नाही. सतीच्या मनामध्ये क्रोधाच्या लहरी निर्माण झाल्या होत्या. ती दक्षाला म्हणाली, हे प्रजापती, तुम्ही परममंगलकारी भगवान शंकरांना यज्ञामध्ये का बोलवले नाही? तुम्ही रुद्राची का बरे उपेक्षा केली? त्यांच्याशिवाय यज्ञ तरी कसा पूर्ण होणार? त्यांचे नुसते स्मरण केले तरी सर्व पवित्र होते. आता त्यांच्याशिवाय हा यज्ञ अपवित्र झालेला आहे. त्यांच्याशिवाय तुम्ही यज्ञाला सुरुवात तरी कशी केली? त्यांच्याशिवाय हा यज्ञ निरर्थक झालेला आहे. भगवान रुद्रदेव नसताना विष्णुदेव वगैरे हे आलेच कसे? सती विष्णूंना म्हणाली, श्रुतीने ज्यांचे महात्म्य सांगितले आहे त्या महादेवांना तुम्ही ओळखले नाही का? त्यांनी तुम्हाला किती वेळा वाचविले याचे विस्मरण झाले का? सती इंद्रदेवांना बोलली. अनेक ऋषीमुनींना म्हणाली, शिवजी नसताना आपण आलात तरी कसे? सतीच्या क्रोधाचा पारा वाढतच होता. त्यामुळे देव व ऋषी भयभीत झाले होते. ते मौन पाळून बसले होते. दक्षाने ते सारे जाणले आणि ते म्हणाले, मुली, तू आता अधिक बोलू नकोस. यातून काही निष्पन्न होणार नाही. तू इथे का आलीस? तुला कोणी बोलवले? तू येथे शांतपणे थांब किंवा निघून जा. दक्षाने शिवजींची ही निंदा केली. दक्षाने केलेली शिवनिंदा सतीला सहन झाली नाही. मला शिवजींनी जाऊ नको असं सांगितलं असताना मी येथे आले. याचे प्रायचित्त म्हणून मी आता अग्निप्रवेश करणार आहे. सती दक्षाला म्हणाली, शिवजींची निंदा करणे हे अत्यंत मोठे पाप आहे. तुम्ही अकारण द्वेष करत आहात. शिवजींच्या चरणांची धूळ प्राप्त झाली की लोक स्वतःला धन्य समजतात. आता मी माझा देह ठेवणार नाही. शिव तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढे बोलून सती शांत झाली. तिने मौन धारण केले. ती आपल्या प्राणप्रिय पतीची आठवण करू लागली. अध्याय 30. योग साधनेने सतीने स्वतःचे शरीर भस्म केले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, आता सतीने मौन धारण केले आणि आपल्या पतीचे म्हणजे शिवजींचे स्मरण करू लागली. तिने प्राणायामास सुरुवात केली. तिने प्राण आपल्या भ्रुकुटी मध्यामध्ये स्थिर केला. शरीरात वायू व अग्नी यांची धारणा केली. ती फक्त शिवजींचे चिंतन करत होती. तिच्या देहातील सर्व विकार नाहीसे झाले होते. संकल्प विकल्प निर्माण करणारे मनही नाहीसे झाले होते. अशा वेळी चारी बाजूंनी योगाग्नी निर्माण होऊन ती क्षणार्धात भस्म झाली. ही घटना पाहून देवांमध्ये व लोकांमध्ये हाहाकार माजला. काही जण दक्षाची निंदा करू लागले. आता दक्षाची सर्वत्र अपकीर्ती पसरेल असे सर्वजण म्हणू लागले. आता दक्षासमोर महान संकटे येतील, कारण आपल्या पोटी साक्षात जगदंबा येऊन देखील त्याने तिला जाणले नाही. शिवगण दक्षाच्या मोठ्याने धिक्कार करत होते. यज्ञाच्या ठायी मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. आता शिवाच्या क्रोधापासून कसा बचाव होणार याची सर्वजण चिंता करू लागले. यज्ञामध्ये मोठे विघ्न उभे राहिले. अध्याय 31. दक्षाला आकाशवाणीने अनर्थाची सूचना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, सतीच्या देहत्यागामुळे दक्षाच्या यज्ञाजवळ भीतीदायक स्थिती निर्माण झाली. आता काय विघ्न येणार याचा सर्वजण विचार करत होते. अशा वेळी आकाशवाणी झाली, हे दक्षा, हा काय बरे अनर्थकारी प्रसंग ओढवून घेतलास? तू दधीचीचे विचार ऐकून घेतले नाहीस. महान तपस्वी तुला शाप देऊन निघून गेले, तरी देखील तू शुद्धीवर आला नाहीस. सती ही सर्व सत्पुरुषाची आराध्य देवता, आपल्या भक्ताची मंगल करणारी, यश कीर्ती दैवी संपदा देणारी, मोक्ष देणारी महेश्वरांची शक्ती म्हणजे सती. विष्णू, ब्रह्मा, इंद्र, अग्नी, चंद्र आदी सर्वांची ती जननी आहे. यज्ञ, तप, दान यांचा तप देणारी आणि सर्वांचे भय नाहीसे करणारी अशा मातेचा तू अपमान केलास. तिची आराधना करणे तुला आवश्यक होते.
मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे या अहंकारात तू राहिला. शिवजींच्या पत्नीचा तू घोर अपमान केलास. शिवजींचे आशीर्वाद लाभावे म्हणून अनेक लोक यज्ञ याग करतात, विविध तऱ्हेच्या उपासना करतात. सती ही त्यांची शक्ती, तरी देखील तू तिला योग्य वर्तणूक दिली नाहीस. आता या यज्ञाचा विनाश होणार. आता तुझे कल्याण कसे बरे होणार? तुझ्यावर संकटांचा वर्षाव होणार. अशा प्रकारे आकाशवाणीने दक्षाची निंदा केली आणि ऋषीमुनीने देवतांना आपल्या स्वस्थानी जाव्यास सांगितले. अध्याय 32. वीरभद्राला रुद्रदेवांनी दिलेली आज्ञा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, भृगूंच्या मंत्रांच्या सामर्थ्याने वृषभवीराकडून पराभूत झाल्यावर शिवगणांनी काय केले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, वृषभवीराकडून शिवजींचे अनेक गण नाहीसे झाले. उरलेले गण कैलास शिखरावर आले. त्यांनी रुद्रदेवांना नमस्कार करून दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी घडलेली सर्व हकीकत सांगितली. सतीने योगाग्नी प्रज्वलित करून आपला देह भस्मसात केला. हा सर्व प्रकार ऐकून शंकर संतप्त झाले. त्यांनी महाभयंकर अशा वीरभद्राला उत्पन्न केले. तो विराट व शक्तिशाली होता. वीरभद्राने विचारले, शिवजी, आपली काय आज्ञा आहे? शिवजी म्हणाले, तुझा विजय हो. आता मी काय सांगणार आहे ते एकाग्रतेने श्रवण कर. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष अतिशय अहंकारी झाला आहे. तो माझा तिरस्कार करतो. तो मोठा यज्ञ करत आहे. त्या यज्ञात त्याने माझा अपमान केला. त्यामुळे सतीने प्राणत्याग केला. आता तू तेथे जाऊन यज्ञ थांबव. कोणी दुष्ट मध्ये आलं तर त्यांना ठार कर. दक्षादी सर्वांचा परिवारासह समूळ नाश कर. तेथील कलशामधील पाणी पिऊन टाक आणि परत माझ्याकडे ये. नारदा, अशा प्रकारे वीरभद्राला रुद्रदेवांनी आज्ञा केली आणि ते ध्यानस्थ झाले. अध्याय 33. वीरभद्र व सैन्याचे दक्ष यज्ञाकडे प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, शंकरांची आज्ञा शिरसावध्य मानून वीरभद्राने त्यांना मनोभावी नमस्कार केला. वीरभद्राने मोठा रथ घेतला आणि तो त्वेषाने दक्षाच्या यज्ञ मंडपाकडे निघाला. त्याच्या अंगावर सर्पभूषणे होती. त्याच्याबरोबर अनेक शिवगणही निघाले. वीरभद्र प्रस्थान करून लागल्यावर त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली. त्यांच्याबरोबर महाकाली निघाली. त्यांच्याबरोबर कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, भद्रा, त्वरिता, वैष्णवी, काली या नवदुर्गा होत्या. तसेच शक्तिशाली भूतगणांचा विराट समुदाय होता. 64 योगिनी आपल्या गणांना घेऊन आल्या होत्या. शिवजींच्या आज्ञेने डाकिनी, शाकिनी, भूते, प्रमथ, गुह्यक, प्रमांड, पुष्मांड, प्रषट, षटक, ब्रह्मराक्षस, भैरव तसेच क्षेत्रपाल आदी महान वीर दक्षाच्या यज्ञाचा विनाश करण्यासाठी निघाले. दक्षाने शिवजी आणि सतीचा घोर अपमान केला होता. त्याचे प्रायचित्त आता दक्षाला भोगावे लागणार होते. अशावेळी युद्धसूचक भेटीचा गंभीर असा महाभयंकर ध्वनी निर्माण होऊ लागला. नाना प्रकारचे आवाज करणारे शंख वाजू लागले. त्यांचा आवाज सगळीकडे पसरू लागला. शिंगांच्या भिन्न भिन्न ध्वनींनी आणि शिवगणांच्या गर्जनाने सारा आसमंत जाणून गेला. वीरभद्र आणि सेना निघताच त्यांना अनेक प्रकारचे शुभ शकून निर्माण झाले. अध्याय 34. दक्षाच्या यज्ञस्थानी अशुभ सूचक घटना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वीरभद्रांनी शंकरांना नमस्कार केला, आशीर्वाद घेतले आणि ते दक्षाच्या यज्ञाकडे निघाला होता. त्यावेळी दक्षाच्या यज्ञ उत्सवामध्ये अशुभ चिन्हे दिसू लागली. यज्ञभूमी कंपित होऊ लागली. दुपारचा प्रहर असला तरी आकाशामध्ये नक्षत्रे दिसू लागली. चारी दिशांना धूळ उडू लागली. तारे निखळून पडलेले दिसू लागले. नक्षत्रांची गती वाकडी झाली आणि ते अधोमुख झाले. सूर्यावरती डाग दिसू लागले. संपूर्ण यज्ञ मंडप ग्रहांच्या छायेने आच्छादून गेला. उल्कापात होऊ लागला. सफेद रंगाचे विंचू इकडून तिकडे फिरू लागले. जोराचा वारा सुटला. टोळ, पतंग इत्यादी कीटकांनी सारा यज्ञमंडप भरून गेला. दक्षाधिकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. चारी बाजूंना अंधकार दाटून आला. लाल रंगाचा जोरदार पाऊस सुरू झाला. सर्वांनी जाणले की आता काहीतरी अनिष्ट होणार. विष्णूंना देखील भीती वाटू लागली. तेथे जमलेल्या लोकांना मूर्छा येऊ लागली. अनिष्ट चिन्हे पाहून काही लोक भिवून तेथून पळून गेले. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे दक्षा, तुझा धिक्कार असो. तू महापाप केले आहेस. शिवजींची तू निंदा केली आणि अपमान केला आहेस. तुला आता महादुःख प्राप्त होईल. ते टळू शकणार नाही. अध्याय 35. दक्षाची श्रीहरींना प्रार्थना आणि श्रीहरींनी केलेले उपदेश. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्ष अतिशय भयभीत झाला होता. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता. काय करावे हे त्याला कळेना. त्याने विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाला, हे श्रीहरी, आपण यज्ञस्वरूप आहात. आपण यज्ञाचे संरक्षक आहात. आपण माझ्यावरती दया करावी.
माझे आणि यज्ञाचे रक्षण होईल असे काहीतरी आपण अवश्य करा. दक्षाने श्रीहरींना पुन्हा पुन्हा प्रार्थना केली आणि त्यांचे पाय धरून तो रडू लागला. श्री विष्णूंनी भयभीत झालेल्या दक्षाला उठवले आणि ते म्हणाले, तू आता माझे म्हणणे ऐक तर तुझे हित होईल. तुला तत्वज्ञानाची जाणीव नाही म्हणून तू सर्वांच्या अधिपती असलेल्या शंकराचा तू अपमान केलास. तू केलेल्या या कृत्यापुढे आमचे कोणाचेही काही सामर्थ्य चालणार नाही. विष्णूंचे विचार ऐकून दक्ष चिंताक्रांत झाला. दक्षाचे मुख पांढरे फटफटीत झाले होते. त्याचवेळी वीरभद्राची स्वारी सर्व सेनेला घेऊन तेथे हजर झाली. श्रीहरी म्हणाले, वीरभद्र शिवप्रभूच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी येथे आला आहे. त्याला थांबवण्याचे सामर्थ्य माझ्यात देखील नाही. आता आपले रक्षण कोणीही करू शकणार नाही. स्वर्ग, मृत्यू, पाताळ येथे कुठेही लपलो तरी वीरभद्र आपणास मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक कर्म करताना फार विचारपूर्वक करावे. कोणाचाही कोणत्याही प्रकारचा अपमान कधीही करू नये. अध्याय 36. इंद्रादी देवदेवतांचा दक्षाकडून पराभव. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वीरभद्राला पाहून सर्व देवांनी धैर्याने राहावयाचे ठरविले. महाबली इंद्र वज्र घेऊन ऐरतावरून लढण्यासाठी पुढे आला. तसेच अग्नी, यम, वित्रयती, वरुण, वायू, कुबेर असे सर्व देव आले. तसेच यक्ष, चारू, गुह्य वगैरे आले. दक्षांनी इंद्राला व सर्वांना यज्ञाचे रक्षण करण्यास सांगितले. तसे माझेही रक्षण करा म्हणून सांगितले. दक्षाची विनंती जाणून सर्वजण युद्धास पुढे सरसावले. देवांचा व शिवगणांचा समुदाय यांच्यात युद्ध सुरू झाले. त्यावेळी वीरभद्रांनी आपल्या त्रिशूलाने अनेकांचा वध केला. त्यामुळे देव तिथून निघून गेले. इंद्रादी लोकपाल राहिले. त्यांनी बृहस्पतींना विचारले, कोणत्या उपायाने आमचा विजय होईल? बृहस्पती म्हणाले, शिव हे सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्या शक्तीने हे सर्व घडत आहे. तरी त्यांना शरण जाणे हे महत्त्वाचे आहे. इंद्रा, तू येथे यज्ञाला आला आहेस, परंतु आता शिवगणांना रोखणे अत्यंत अवघड आहे. श्रीहरी वीरभद्राला म्हणाले, हे वीरभद्रा, तू शंकराचा सेवक आहेस, तसा मी देखील सेवक आहे. मी त्यांच्या विरुद्ध नाही. मी यज्ञाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीन. तू यज्ञाचा विध्वंस कर. तू माझ्यावर सर्व अस्त्रे चालव, म्हणजे मी स्वस्थानी जाईन. अध्याय 37. अहंकारी दक्षाचा वध आणि दक्ष यज्ञाचा विध्वंस. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, विष्णूशी युद्ध करण्यासाठी वीरभद्राने मोठमोठे अस्त्रे हाती घेतली. तो दिव्य रथावर बसून मोठमोठ्याने गर्जना करू लागला. भगवान विष्णू हे वीरभद्रावर चालून गेले. त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. विष्णूने चक्र उगारून वीरभद्रावर टाकावयास पुढे सरसावले, पण वीरभद्राने ते चक्र स्तंभित करून टाकले. सतीचा अपमान केल्यामुळे आता दक्षाचा नाश होणार आहे हे जाणून श्रीहरी व सरस्वतीसह आपले स्थानी गेले. मी आणि श्रीहरी तेथून निघून गेल्यावर वीरभद्रांनी अन्य देवतांना आणि मुनींना जिंकून घेतले. क्रोधाने बेफाम शिवगणांनी सर्व यज्ञ सामग्रींचा विध्वंस केला. भयाने व्याकुळ झालेला दक्ष आतमध्ये लपून बसला होता. वीरभद्राने त्याला बाहेर ओढून काढले. त्याचे मस्तक पिरगटून मोडून काढले आणि ते अग्निकुंडात टाकले. यज्ञस्थानी जे जे सापडले ते यज्ञात टाकले गेले. रक्षाच्या यज्ञाचा पूर्णपणे विनाश झाला. वीरभद्राचा जय जयकार झाला. तो शिवगणांना घेऊन कैलासावर गेला. अध्याय 38. ददीची व क्षुवराजाचा वादविवाद. महामुनी श्रोत्यांना म्हणाले, महर्षीनो, ब्रह्मदेवांनी कथन केलेली कथा ऐकून द्विजश्रेष्ठ नारद आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, पिताश्री, भगवान विष्णू हे शिवतत्व जाणत होते, तरीही त्यांना सोडून देवता समूहासह ते दक्षाच्या यज्ञात का बरे गेले? त्यांनी रुद्रगणांशी युद्ध का बरे केले? तरी माझ्या प्रश्नाचे निवारण करा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ददीचीच्या शापामुळे विष्णूंचे ज्ञान भ्रष्ट झाले होते. त्यामुळे त्यांनी दक्षाला सहाय्य केले. नारद म्हणाले, ददीचींनी श्रीहरींना का शाप दिला? ब्रह्मदेव म्हणाले, पुरातन साली क्षु नावाचा एक परम तेजस्वी राजा होता. तो ददीची मुनींचा मित्र होता. त्यांच्यात वाद झाला. वेद जाणणारे शिवभक्ती ददीची म्हणाले, 3 वर्णात ब्रह्म जाणणारे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. क्षु म्हणाला, 8 लोकपालांचे शरीर धारण करणारा राजा श्रेष्ठ होय. ददीचींना राग आला. त्यांनी क्षुवाच्या मस्तकावर डाव्या हाताने गुद्दा मारला. क्षु हा ब्रह्मांडाचा अधिपती होता. त्याने ददीचीवर वज्रप्रहार केला. त्यामुळे ते खाली पडले. पडताना त्यांनी शुक्राचार्याचे स्मरण केले. शुक्राचार्य तेथे आले आणि त्यांनी ददीचीचा देह पूर्ववत केला आणि म्हणाले, मी महामृत्युंजय नामक वैदिक मंत्र देतो. त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम
उर्वा रुक्मी वंदनात मृत्योर मोक्षी यमामृता असा तो मंत्र आहे. आम्ही भगवान त्र्यंबकाची आराधना करतो. त्र्यंबक नावाचा अर्थ 3 नेत्र असलेले त्रैलोक्य पिता शिव. त्यांच्यामुळे ब्रह्मा, विष्णू, मुनी आणि देवता यांचे पोषण होते. मी जन्म मृत्यूरूपी बंधनापासून सहजतेने मुक्त व्हावे, ब्रह्मपदापासून कधी विचलित न व्हावे. मृत्युंजय ध्यान मंत्र. हस्तंब भोज युगस्त कुंभ युगलाद धृत्य तो यश्री श्रीचंद्र करयोर युगेन दक्षत खडिक सुखंभो करे अक्षस्मृग हस्त मंबु जगत मूर्धस्त चंद्र स्त्रवत पृषार्ध तनु भजे सग्रीज त्रक्षंच मृत्युंजयम. भावार्थ. जे जलाने मस्तकावर सिंचन करतात, ज्यांनी आपल्या हातात रुद्राक्षमाला व मृगमुद्रा धारण केली आहे, त्यांच्या मस्तकावरील चंद्रातून सदैव अमृत पाझरते. त्या 3 नेत्र व भवानीसह बसलेल्या भगवान मृत्युंजयांचे मी भजन चिंतन करतो. याप्रमाणे दधीचींना उपदेश केल्यावर त्यांनी वनात जाऊन शंकरांची उपासना केली. रुद्रदेव प्रसन्न झाले व वर मागव्यास सांगितले. दधीचींनी वर मागितला की माझा कोणाकडून वध होऊ नये, मी कोणासमोर दीन होऊ नये. रुद्रांनी वर दिला. दधीची क्षुभ राजाकडे आला. त्यांनी राजाच्या मस्तकावर लात मारली. शंकराच्याकडून वर प्राप्त होता, त्यामध्ये भीती नव्हती. अध्याय 39. श्रीहरी व देवतांना दधीचींचा शाप. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, काही काळाने भगवान विष्णू क्षुवाच्या हितासाठी ब्राह्मणाचे रूप घेऊन दधीची आश्रमात गेले. त्यांनी मुनींना नमस्कार केला व म्हणाले, शिव आराधनेत आणि तत्पर असणाऱ्या मुने, तुमच्याकडून वर मागण्यासाठी आलो आहे. दधीची म्हणाले, हे विप्रा, शिवजींच्या कृपेने मला त्रिकालाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात, कशासाठी आला आहात याचे संपूर्ण ज्ञान आहे. क्षुवाचे कल्याण करण्यासाठी येथे आला आहात. श्रीहरी म्हणाले, शिवकृपेने तुम्हाला सारे ज्ञान प्राप्त झाले आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही एकदा क्षुव राजाकडे चला आणि राजेंद्रा, मी तुम्हाला घाबरतो असे म्हणा. परंतु दधीची ऐकण्यास तयार झाले नाहीत. विष्णूंना राग आला व त्यांनी सुदर्शन चक्र उगारले. शिवाच्या प्रभावाने त्या चक्राची गती कुंठित झाली. विष्णूंनी दधीचीवर अनेक अस्त्रे सोडली, तरी त्यांचाही उपयोग झाला नाही. विष्णूंनी विश्वरूप धारण केले, तरीही दधीचीने ते जाणले. दधीची म्हणाले, हे प्रभो, तुम्ही मायेचा त्याग करा, तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. त्यायोगे माझ्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश व संपूर्ण विश्व दिसेल. दधीचींनी शिवजींच्या तेजाने संपूर्ण देह धारण करून त्या ठाई संपूर्ण ब्रह्मांड दाखविले. आता युद्धास तयार व्हा असे म्हणाले. त्यामुळे श्रीहरी अधिकच क्रोधायमान झाले. ते दधीची बरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त झाले. मी क्षुव राजाला घेऊन तेथे गेलो. हे श्रेष्ठ विप्रप्रिय जिंकले जाणार नाहीत असे सांगून श्रीहरीला युद्धापासून परावृत्त केले. क्षुव राजा म्हणाला, आपण फार थोर आहात, आपण मला क्षमा करा, माझ्यावर प्रसन्न व्हा. त्यांच्या विनम्र वचनामुळे दधीची शांत झाले. त्यांनी राजासह इतरांच्यावर कृपा केली, परंतु विष्णू व त्यांच्याबरोबर आलेल्या देवतांना शाप दिला. तुम्हाला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागेल. रुद्रदेवाच्या कोपामुळे इंद्रादी देव आणि गणासहित विष्णू हे सर्व उद्ध्वस्त होतील. मग ते क्षुवाला उद्देशून म्हणाले, ब्रह्म जाणणारे ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ असतात. ते जीव, जगत व जगमाया हे सारे एक आहेत याचा अनुभव घेतात. सर्व खलविद्ध ब्रह्म हा अनुभव त्या घेऊन सर्वांनी तो अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करतात. मानवातील देवत्व पूर्णपणे प्रकट करण्याचा प्रयत्न करतात. राजाला हे विचार पटले. दधीचींनी आपल्या आश्रमात प्रवेश केला. शिव व विष्णू आपल्या स्वस्थानी परतले. तेव्हापासून ते ठिकाण स्थानेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. त्या ठिकाणी शिवजींचे दर्शन घेतले असता मुक्ती प्राप्त होते. अध्याय 40. देवदेवतांचे कैलासावर आगमन. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, आता दक्ष यज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर पुढे काय झाले ते मला सांगा. पुढे काय झाले ते मला आतुरतेने ऐकण्याची इच्छा होती. ब्रह्मदेव म्हणाले, रुद्रदेवाच्या अफाट सेनेने दक्षाच्या यज्ञस्थानात येऊन सर्व यज्ञाचा विध्वंस केला. अनेक जण पराजित होऊन माझ्याकडे आले. त्यांनी मला मनोभावे नमस्कार केला आणि स्तुती केली. दक्ष यज्ञामध्ये घडलेल्या सर्व वृत्तांत मला सांगितला. दक्षाच्या मृत्यूची वार्ता ऐकून मी अतिशय शोकाकुल झालो. पुत्राच्या विरहाने व्याकुळ होऊन माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. दक्षाला पुन्हा जिवंत करून यज्ञ पूर्ण कसा करावा याचा मी विचार करू लागलो. खूप चिंतन केले, परंतु मला काही मार्ग सापडेना.
मी अगदी हताश होऊन गेलो. त्यानंतर मी देवांना आणि मुनींना बरोबर घेऊन विष्णुलोकी गेलो. श्रीहरींची स्तुती करून त्यांच्या चरणी आमच्या दुःखाचे वर्णन केले. आम्ही सर्वांनी सांगितले की आपणास शरण आलो आहे. देवयज्ञ पूर्ण कसा करता येईल व सर्व सुखी कसे होतील हे आम्हाला सांगावे. श्रीहरी म्हणाले, यज्ञात भाग न दिल्यामुळे तुम्ही शिवजींचे अपराधी आहात. आता त्यांना शरण जाणे व त्यांचे चरण न सोडणे हाच मार्ग आहे. त्यांना प्रसन्न केले तर याच्यातून मार्ग निघू शकेल. आपण सर्वजण त्यांना शरण जाऊया. आम्ही सर्वजण कैलास पर्वतावर गेलो. कैलास हे शिवजींचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे. तेथे किन्नर देवता सिद्ध वास्तव्य करतात. कैलासाच्या 4 बाजूला हिमालयाची 4 शिखरे आहेत. नाना प्रकारचे वृक्ष व त्यावर असंख्य प्रकारचे पक्षी आहेत. तेथील आजूबाजूचा संपूर्ण परिसर आश्चर्यचकित करणारा व विलोभनीय आहे. कैलासाच्या शेजारी रुद्रमित्र कुबेराची सुंदर अलकानगरी आहे. पुढे विशाल असा वटवृक्ष लागला. या वृक्षाखाली बसूनच शंभू आराधना करत होते. त्या वृक्षास आम्ही नमस्कार केला. पुढे गेल्यानंतर कुशासनावर बसलेले भगवान महादेव दिसले. आपल्या सर्वांगावर त्यांनी भस्म लावलेले होते. ते ज्ञानमुद्रेत बसलेले होते. त्यांच्या मनगटात रुद्राक्षाची माळ होती. सभोवताली गण होते. माझे सनकादिक पुत्र शिवसखा कुबेर ही मंडळी सेवेसाठी हजर होती. तपस्वी जनांना अत्यंत प्रिय असलेले स्वरूप धारण करून बसलेल्या भगवान महादेवांना पाहून आम्ही धन्य धन्य झालो. पुढे जाऊन आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केला. अध्याय 41. शंकराच्या चरणी देवांकडून क्षमा प्रार्थना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कैलास पर्वतावर गेल्यावर सर्व देवतांनी भगवान महादेवांची अत्यंत विनयभावाने स्तुती केली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, तुम्ही परात्पर तर आहात. सर्व विश्वामध्ये तुम्ही व्यापून उरलेले आहात. तुम्हाला आमचा नमस्कार. तुम्ही मृत्युंजय आहात. तुम्ही विष्णू कलत्र, विष्णू क्षेत्र, भानू, भैरव, शरणागत, वत्सल, त्र्यंबक आणि विरहनशील आहात. तुम्ही त्रिगुणात्मक आहात. तुम्ही गुणात्मा आहात. हे देवा, चंद्र, सूर्य आणि अग्नी हे तुमचे 3 नेत्र आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व जाणता. तुम्ही सर्वांचे आदिकारण आहात. तुम्ही धर्ममर्यादा स्वरूप आहात. तुम्हाला आमचा पुन्हा नमस्कार. तुम्ही आपल्या परमतेजाने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. तुम्ही प्रकाश स्वरूप आहात. तुम्ही चिदानंद स्वरूप आहात. तुम्ही परब्रह्म परमात्मा आहात. ब्रह्मा, विष्णू व इंद्र, चंद्र आदी समस्त देवता तुमच्यापासून निर्माण झाले आहेत. आपल्या शरीरामध्ये 8 भागात विभक्त करून समस्त विश्वाचे पोषण करत आहात. त्यामुळे तुम्ही अष्टमूर्ती आहात. विश्वामागील सर्व कारणांच्या मागील कारणांचे तुम्ही कारण आहात. तुमच्यामुळे सर्व पंचमहाभूते कार्य करतात. त्यामुळे विश्वाचे कार्य सुरू आहे. हे दयानिधी देवा, तुम्ही प्रत्येक संकटात आमचे रक्षण केले आहे. संकटातून आम्हाला मार्ग दाखविला आहे. तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहो. आम्ही सर्वार्थाने तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्या हातून अनेक अपराध घडले असतील तरी आपण क्षमा करावी. आपण आमच्यावर प्रसन्न व्हा. आमच्यावर दयेचा वर्षाव करा. दक्षाचा देखील आपण उद्धार करा. त्याच्या अपूर्ण राहिलेले यज्ञ पूर्ण करा. तुम्ही अनुग्रह केला तर अनेक गलित गात्र झाले आहेत ते बरे होतील. तुमचा भाग काढल्याशिवाय आता यज्ञ होणार नाही. याप्रमाणे आम्ही सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला आणि क्षमेसाठी प्रार्थना केली. अध्याय 42. शिवजींच्या कृपेने दक्ष जिवंत झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मी तसेच श्रीहरी, लोकपाल, प्रजापती व मुनिजनांनी अत्यंत नम्र भावाने विनंती केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे श्रीहरी, जो दुसऱ्याचा द्वेष करतो, आतून खोटेपणाने वागतो, त्याला फळ हे भोगावेच लागते. म्हणून इतरांना आतून थोडे देखील त्रास होईल असे कर्म करू नये. तुम्ही मला प्रार्थना केलीत म्हणून मी तुम्हाला क्षमा केली आहे. तुमच्या विनंतीचा मान राखणार आहे. त्यामुळे दक्षाला पण मी जिवंत करणार आहे. त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण अतिशय संतुष्ट झाले. नंतर विष्णू आणि सर्व देवतांनी आणि महर्षींनी भगवान शंकरांना यज्ञात येण्याचे प्रेमाने निमंत्रण दिले. स्वतः शंकर यज्ञस्थानी आले. यज्ञाची दुरवस्था पाहिली. आपल्या मायाशक्तीने त्यांनी दक्षाला जिवंत केले. दक्षाने हात जोडून प्रार्थना केली, हे महादेवा, तुम्ही सनातन परब्रह्म आहात. तुम्ही सर्वांना सुख देणारे आहात. सर्वांचे कल्याण करणारे विश्वबंधू आणि महेश्वर, तुम्हाला माझा नमस्कार. तुम्ही आत्मा रूप आहात. परेच्या पलीकडेचे आहात. पुराण पुरुष आहात. वेदांना वंद्य आहात. सर्वांमध्ये श्रेष्ठ आहात. भक्तवत्सल आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही षड्गुण ऐश्वर्याने संपन्न आहात.
तुम्ही साधूजनासाठी कल्पवृक्ष आहात, भक्तासाठी कामधेनू आहात, दुष्टांना शासन करणारे आहात, सज्जनांचे रक्षणकर्ते आहात, पतितांचे उद्धारक आहात. तुम्ही जगाचा आरंभ आहात, तुम्ही जगाचा अंतही आहात. जगाला आत्मतत्वज्ञानाचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही ब्रह्मदेवाचे रूप घेतले आहे. तुम्ही भाविक जनांचे रक्षण करते आहात. जो कोणी उन्मत्त होऊन तुमच्या मर्यादांचे उल्लंघन करतात त्यांना तुम्ही दंड देता. माझ्या हातून चुकून तुमची अवहेलना झाली, तुम्हाला यज्ञातील भाग दिला नाही, तरीही मज पतितावर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही येथे आला आहात. हे तुमचे औदार्य आहे. माझ्या चुकीबद्दल मला पश्चाताप होतो आहे. मी तुमची क्षमा मागतो. आपली कृपादृष्टी सदैव माझ्यावर ठेवा. अंतःकरणापासून दक्षाने हात जोडून अशी प्रार्थना केली आणि तो शांत उभा राहिला. मी म्हणालो, हे नाथ, तुम्ही आपला अपमान विसरला आणि माझ्या पुत्रावर दयेचा वर्षाव केला, त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. तुमच्यामुळे हे कार्य घडू शकले. आता आपण कृपेचा वर्षाव करून यज्ञाचा उद्धार करावा. त्यानंतर इंद्रादी देवता, उपदेवता, लोकपाल, सिद्ध, ऋषी, नाग आदी सर्वांनी मिळून रुद्रदेवांची अतिशय नम्र भावाने नमस्कार करून प्रार्थना केली. अध्याय 43. दक्षाचा यज्ञ शिवकृपेने संपन्न झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, या प्रकारे श्रीहरी देवर्षी मी केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांकडे कृपादृष्टीने सर्वत्र पाहिले. महादेव दक्षाला म्हणाले, आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे, सर्वत्र स्थित असून स्वतंत्र आहे. जो भक्त निस्वार्थ भावनेने भक्ती करतो त्याच्या मी अधीन असतो. त्याच्या इच्छेचा मी मान ठेवतो. आर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त असतात. पहिले 3 भक्त सामान्य प्रकारचे असतात. ज्ञानी भक्त हा विशेष भक्त होय. ज्ञानी भक्ताला माझी प्राप्ती होत असते. तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळे तो मला अधिक प्रिय असतो. हे दक्ष, तू केवळ कर्म करून या संसार सागरातून तरुण जाण्याची इच्छा व्यक्त करत होतास. तुझे लक्ष बाह्य यज्ञाकडे लागले होते, परंतु आंतरिक सद्भाव तू वाढवला नव्हतास. आपले आचार, विचार आणि उच्चार कसे चालले आहेत याचा तू विचारच केला नाहीस, म्हणून तुझ्या यज्ञाचा विध्वंस झाला. मी परमेश्वर आहे. माझे स्वरूप कसे आहे हे लक्षात ठेव. ज्ञानाचा आश्रय घे. प्रत्येक कर्म सावधानपूर्वक कर. मी जगाचे परम कारण आहे. मी ईश्वराचे आदी बीज आहे. मी ब्रह्मा आणि विष्णू आहे. मी सर्वांचा आत्मा आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे आणि मी सर्व कर्माचा साक्षी आहे. मी स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे, भेदरहित आहे. गुणमयी मायेत प्रवेश करून जगाची उत्पत्ती, पालन, संहार करतो. वास्तविक पाहता मी एकच आहे, परंतु त्याच्या क्रियांना अनुसरून ब्रह्म, विष्णू, रुद्र स्वरूप धारण करतो. मी परब्रह्म परमात्मा आहे. या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून त्याच्या पलीकडे मी अफाट आहे, अनंत आहे. मी एका अंशाने साऱ्या विश्वाला धारण केले आहे. मी सृष्टीरूप आहे. सृष्टीतील प्रत्येक घटक मत्स्य स्वरूप आहे. माझा भक्त माझ्यात आणि साऱ्या विश्वात कोणत्याही प्रकारची भिन्नता पाहत नाही. मी एकच आहे हे जाणतो त्याला अपार शांती लाभते. मला भेदबुद्धीने जो पाहतो त्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागते. शंकरांचे बोलणे ऐकून सर्वांना आनंद झाला. दक्ष शिवभक्तीत प्रेमाने मग्न होऊन गेला. सर्वजण शिवजींचे गुणगान गाऊ लागले. महादेवांनी सर्वांना वरदान दिले. दक्षाने शिवनामाचा उच्चार करत पुन्हा यज्ञ उभारला. शिवजीचा भाग काढून ठेवला. शिवजींच्या कृपेने व देवजींच्या, मुनीच्या व ऋषींच्या कृपेने यज्ञ पूर्ण झाला. त्यामध्ये कोणतेही संकट आले नाही. शंकर कैलासावर निघून गेले. शिवकृपेचा महिमा अगाध आहे. तो समजून घेऊन आपण ही प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे आणि जीवन अंतर्बाह्य आनंदी करावे. सतीखंड समाप्त.